झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे नाशिकच्या बातम्या पाहणार आहोत, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी। मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली। वांद्र्यातल्या मना स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली। या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही। पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशींना विधान भवनात आमदारांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी राम कदम यांना निलंबित करण्यात आले। त्यानंतर त्यांना अटकही झाली होती। गेल्या काही दिवसांपासून राम कदम मनसेमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे, त्यामुळे भेटीचं गूढ अधिक वाढलंय। याच महिन्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाला कदम गैरहजर राहिले होते। त्यानंतर पीएसआय मारहाण प्रकरणी त्यांच्यासकट दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी स्वतः राज ठाकरेंनी केली आहे। हे दृश्य आपण पाहताय। मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मना स्वानंद बंगल्यावर जाऊन नारायण राणेंची भेट घेतली आहे। विधान भवन परिसरात पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी राम कदम यांना जेलमध्येही राहावं लागलं होतं। मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे। वांद्र्यातल्या मना स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली। या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशींना विधान भवनात आमदारांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी राम कदम यांना निलंबित करण्यात आले। त्यानंतर त्यांना अटकही झाली होती। गेल्या काही दिवसांपासून राम कदम मनसेमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे, त्यामुळे या भेटीचं गूढ अधिक वाढलंय। याच महिन्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाला कदम गैरहजर होते। त्यानंतर पीएसआय मारहाण प्रकरणी त्यांच्यासकट दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी स्वतः राज ठाकरेंनी केली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकताय। मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी वांद्र्यातल्या मना स्वानंद या राणेंच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली। त्यावेळी या भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। गूढ भेट आहे ही, काय नेमकं या मागचं कारण आहे हे अजून समजू शकलेलं नाहीये। मात्र काही काळापासून मनसेचे निलंबित आमदार राम कदम हे मनसेत एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय, त्यामुळे या भेटीमागचं गूढ अधिक वाढलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।